डॉट जावा फाईल आपण कंपायलरच्या मदतीने कंपाईल करतो आणि ती कंपाईल केल्याच्या नंतर ज्या फोल्डरमध्ये आपण डॉट जावा फाईल ठेवलेली आहे त्याच फोल्डरमध्ये एक डॉट क्लास नावाची फाईल तयार होते। मग डॉट क्लास नावाची फाईल नेमकी काय असते तर त्यामध्ये काही बाईट कोडच्या स्वरूपामध्ये इन्स्ट्रक्शन्स असतात। जनरली 200 इन्स्ट्रक्शन्स त्यामध्ये असतात। मग ती बाईट कोड फाईल आपण कशासाठी जनरेट करतो? आपल्याला तर कन्वर्जन करायचंय मशीन कोडमध्ये, परंतु मशीन कोडमध्ये जर कन्वर्जन करायचं असेल तर आपल्याला जावाचे जे डेव्हलपर्स होते किंवा जेम्स गॉसलिंग आणि त्यांची जी सर्व टीम होती त्यांनी मशीन कोडमध्ये कन्वर्जन करण्यासाठी जेव्हीएम नावाची एक संकल्पना आपल्या सर्वांच्या समोर ठेवली आहे। तर जेव्हीएम म्हणजे काय तर जावा व्हर्च्युअल मशीन। आता ते काय असतं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जेव्हीएम आर्किटेक्चरला सुरुवात करणार आहोत, त्यामध्ये अगदी सविस्तरपणे आपण बघणार आहोत। तर मग जेव्हीएमला पण ह्युमन अंडरस्टँडेबल लँग्वेज समजत नाही, त्याला समजतो बाईट कोड। मग आपण काय करतो, आपला जो ह्युमन अंडरस्टँडेबल कोड आहे किंवा आपली डॉट जावा फाईल आहे तिचं कन्वर्जन हे डॉट क्लास फाईलमध्ये अर्थातच बाईट कोडमध्ये करतो आणि मग तो बाईट कोड आपण जेव्हीएम कडे सोपवतो। म्हणजे जावा आणि जो आपल्या क्लासचं नाव असेल किंवा जे आपल्या फाईलचं नाव असेल ते नाव पुढे त्याच्या पुढे टाकतो। प्रॅक्टिकली आपण बघणार आहोत थोड्याच वेळात। आणि मग ती फाईल आपण त्या कमांडच्या मदतीने जेव्हीएम कडे देतो। मग जेव्हीएम काय करतो, त्या डॉट क्लास फाईलचं कन्वर्जन हे मशीन कोडमध्ये करतो आणि त्यानंतर आपल्याला आपल्या पीसीवर किंवा आपल्या लॅपटॉपवर किंवा आपल्या मॉनिटरवर त्या प्रोग्रामचं आउटपुट आपल्याला दिसतं। मग असा हा काही सर्व फ्लो असणार आहे।